आज रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट, तर पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी, तर मुंबईसह नाशिक, संभाजीनगरसह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट. रत्नागिरीमधल्या खेड दापोली मार्ग वाहतुकीसाठी बंद. मुख्य मार्गावरून पाणी जात असल्यानं मार्ग बंद. खेड दापोली मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. रायगडच्या माणगावमधील उनेगाव गावेगावमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. अर्ध्या तासाच्या पावसामध्ये गावाला नदीचं सुरू. गोंदियाच्या गोरेगावमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. अपुऱ्या पावसामुळे रखडलेल्या धान पिकाच्या पेरणी कामांना येणार वेग. वसई, विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये मुसळधार पाऊस बरसलाय. दिवसभराच्या उकड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळालाय. संध्याकाळच्या सुमारास पावसानं जोरदार हजेरी लावली. अहिल्यानगरच्या अनेक भागामध्ये जोरदार पाऊस. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. सलग 3 दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये पावसामुळे झाड कोसळलं. कोसळलेल्या झाडामध्ये दुचाकी अडकली. जीवितहानी नाही. सह्याद्री घाट माथ्यावर जोरदार पाऊस. उजनी धरणातील पाणीसाठ्यामध्ये आवक वाढली. आगामी 4 दिवसांमध्ये धरण 50% भरण्याची अपेक्षा. अजित पवार माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमन पदासाठी उमेदवार. अजित पवारांकडून स्वतःच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा. बारामतीमध्ये माझ्या एवढा उजवा उमेदवार मिळाला तर मी बाजूला होईन, अजित पवारांची प्रतिक्रिया. तुम्ही एकदा दोघांना संधी दिली, आता आम्हाला संधी द्या. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. बळीराजा पॅनलच्या माध्यमातून पवारांची राष्ट्रवादी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार. माळेगाव कारखान्याच्या सभासदांना दमदाटी केली जात असून काही लोक चेअरमन पदासाठी 5 ते 10 कोटी देण्यासही तयार. चंद्रराव तावरेंची उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता टीका. काहींना उठण्यासाठी 2 लोकांची मदत घ्यावी लागते, तरी त्यांना संचालक व्हायचंय. अजित पवारांची नाव न घेता चंद्रराव तावरेंवर टीका. चंद्रराव तावरेंवरच्या वयावर बोलण्याचा अधिकार अजितदादांना नाही. चंद्रराव तावरेंवर अजित पवारांनी केलेल्या टीकेला रंजन तावरेंचं उत्तर. सत्तेत जायला हवं, आमदारांची शरद पवारांकडे आग्रही मागणी. विरोधी पक्षामध्ये राहून मतदारसंघातील कामं होत नसल्यानं आमदार अस्वस्थ, तर भाजपसोबत युती न करण्याची शरद पवारांची भूमिका. सूत्रांची माहिती. आम्ही कुठे पवारांना आमंत्रण देत आहोत, त्यांनी जिथे आहे तिथे राहावं. भाजप सोडून इतरांशी युती करायला तयार. शरद पवारांच्या या भूमिकेवर गिरीश महाजनांचं आव्हान. इतर पक्षातील लोकांना त्यांचं भविष्य अंधकारमय दिसतंय. उद्धव ठाकरेंचे अनेक लोक, शरद पवारांच्या पक्षाचे अनेक लोक भाजपमध्ये यायला उत्सुक. गिरीश महाजनांचा दावा. वादळी रूपी पाऊस आल्यास रेनकोट किंवा छत्रीचा उपयोग होत नाही. वडेट्टीवारांचा सुप्रिया सुळेंना टोला. पाऊस पडला की रेनकोट घालणार की छत्री, अजून निर्णय नाही. अजितदादांसोबतच्या युतीवर सुप्रिया सुळेंनी केलं होतं वक्तव्य. शरद पवार अजित पवारांची युती होणार ही अफवा. आम्हाला सत्ताधाऱ्यांशी घरोबा करायचा नाही. आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांचं वक्तव्य. शरद पवारांशी युती करायची की नाही हे वरिष्ठ नेते ठरवतील. सध्या महायुतीमध्ये आहोत, महायुतीतच निवडणूक लढणार. अजित पवारांच्या पक्षाचे प्रवक्ते प्रशांत पवारांचं स्पष्टीकरण. आंदोलन थांबवत नाही तर पुढे ढकलतोय. 8 दिवसांमध्ये वसुलीची अट रद्द करा. 2 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीची तारीख सांगा, नाहीतर मंत्रालयामध्ये घुसणार. बच्चू कडूंचा इशारा. आंदोलन स्थगित केल्यानं बच्चू कडू यांचे आभार मानतो. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला वेळ हवा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. काल मुख्यमंत्र्यांचा बच्चू कडूंसोबत संवाद. टोकाची भूमिका घेऊन मार्ग निघत नाही. टप्प्याटप्प्यानं सर्व करणार. प्रहार कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. पुण्यातील अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहार कार्यकर्त्यांचा गोंधळ. शेतकरी कर्जमाफीवरून अजित पवारांना विचारला जाब. बच्चू कडूंना काही झाल्यास सरकारला सोडणार नाही. प्रहार आंदोलकांचा इशारा. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यासह 17 मागण्या पूर्ण करण्याची मागणी. कर्जमाफीसाठी 15 दिवसांमध्ये समिती नेमणार. समितीच्या अहवालानंतर कर्जमाफीबाबत निर्णय. शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. उदय सामंत यांचं बच्चू कडूंसह आंदोलकांना आवाहन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट. फक्त वाढदिवसाच्या दिवशीच तुमच्या शुभेच्छा नको, कायमस्वरूपी तुमच्या शुभेच्छा आमच्यासोबत राहू द्या. राऊतांनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या दिलेल्या शुभेच्छांवर अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया. पूर्व विदर्भामध्ये शिंदेच्या शिवसेनेमधील अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी. सूत्रांची माहिती. जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नवीन नियुक्त्या केल्यामुळे नाराजी असल्याची सूत्रांची माहिती. नांदेडमध्ये महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये धुसफूस. काही जण भाजपमध्ये मोठे झाले आणि भाजपला संपवायला निघाले. भाजपचे माजी आमदार अमर राजूरकर यांची चिखलीकरांवर टीका. त्यांच्या मालकाला जाऊन विचारावं कंधारसाठी काय केलं. चिखलीकरांचं अशोक चव्हाणांवर टीका करताना राजूरकरांना उत्तर. विक्रोळी पुलावरून सर्वपक्षीयांकडून श्रेयवादाची लढाई. सर्वात आधी ठाकरेंची शिवसेना, मग शिंदेच्या शिवसेनेकडून उद्घाटन. भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने. दोन्ही पक्षांकडून बॅनरबाजी करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न.
फडणवीसांकडून मुंबई पालिकेचं अभिनंदन करत कोणत्याही अधिकृत समारंभाची वाट न पाहता पूल खुला करण्याचे निर्देश. मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पूल खुला करा. फडणवीसांचं ट्विट. उत्पन्न 25 लाख असणाऱ्यांना 12 कोटी रुपये कर्ज कसं दिलं? संजय शिरसाटांच्या हॉटेल खरेदीवरून इम्तियाज जलील यांचा सवाल. ईडी सीबीआयला चौकशीची मागणी करणारं पत्र देणार. जलील यांची प्रतिक्रिया. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात धाराशिवच्या उमरग्यामध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत 0 एफआयआर दाखल. जलील यांच्यावर संजय शिरसाटांना उद्देशून वारंवार जातीवाचक शब्द उच्चारल्याचा आरोप. उद्धव ठाकरेंनी जातीच्या आधारावर राजकारण केलं नाही. उद्धव ठाकरेंचे वडील जातीच्या आधारावर राजकारण करायचे. सोलापुरात माजी खासदार इम्तियाज जलील यांचं वक्तव्य. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आज घाटकोपरमध्ये संकल्प शिबिर. शिबिराला शरद पवारांसह पक्षातील इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार. आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात शरद पवार मार्गदर्शन करणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील शाखा प्रमुखांची आज शिवसेना भवनामध्ये बैठक. उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार. महानगरपालिकेच्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंनी महत्वाची बैठक बोलावली. मुंबईसह पुणे पालिकेवर आमचाच भगवा फडकणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांच्याकडून विश्वास व्यक्त. राज्यामधील महापालिकांच्या प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार तर पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच होणार. शनी शिंगणापूर देवस्थानकडून 167 कर्मचाऱ्यांची कपात. ज्यात एका समाजाच्या 114 कर्मचाऱ्यांचा समावेश. हिंदुत्वादी संघटनांच्या आक्रमक इशाऱ्यानंतर देवस्थान ट्रस्टचा निर्णय. विश्वस्त मंडळामुळे शनी शिंगणापूर मंदिराचं पावित्र्य धोक्यात. बेसुमार नोकर भरती, भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आली आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा शनी शिंगणापूर देवस्थान समितीवर आरोप. बुलडाण्याच्या जळगाव जामोदचे आमदार संजय कुटेंचं घर जाळण्याचा प्रयत्न. संग्रामपूरमध्ये तरुणाकडून संजय कुटेंचं घर जाळण्याचा प्रयत्न. विशाल मुरुड यांच्या विरोधात गुन्हा दाखल. शेतीच्या नुकसानीची भरपाई न मिळाल्यामुळे तरुणाचा संताप. साताऱ्याच्या पाटणमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये मोठे पक्षप्रवेश. राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी श्रीरंग साळके यांच्यासह पाटण तालुक्यामधल्या सरपंच आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीमध्ये शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला. काँग्रेस सरकारच्या काळामध्ये दर महिन्याला एक घोटाळा उघडकीस यायचा. मोदी सरकारच्या 11 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकही घोटाळा झाला नाही. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची काँग्रेसवर टीका. भुजबळांपाठोपाठ आमदार देवयानी फरांदेंची पालिका आणि पोलीस प्रशासनावर नाराजी. नाशिकमधील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाला महापालिका आणि पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचा फरांदेंचा आरोप. पुण्यातील कार्यक्रमात अजित पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सचिन अहिर यांचे एकाच बॅनरवर फोटो. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोजित कार्यक्रमात कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून अजित पवारांचा फोटो. पत्रकारा लोकशाहीचा चौथा स्तंभ. पत्रकाराला अडवणं अत्यंत चुकीचं. टीव्ही 9च्या पत्रकाराला अडवणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी. सचिन खरात यांची सरकारकडे मागणी. धनंजय देशमुख, वैभवी देशमुख मस्साजोगमध्ये आंदोलन करणार. सोमवारी मस्साजोगमध्ये रस्ता रोको आंदोलन करणार. आरोपी कृष्णा आंधळेला अटक करून आरोपींना मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. संतोष देशमुखांची कन्या वैभवी देशमुख नीट परीक्षा उत्तीर्ण. खासदार सुप्रिया सुळेंनी वैभवीला फोन करून दिल्या शुभेच्छा. विठुरायाच्या टोकन दर्शनासाठी नोंदणी सुरू. आज सकाळी 10 वाजता विठ्ठल भक्तांना पहिलं टोकन दर्शन मिळणार. पहिल्या दिवशी 1200 टोकन देण्यात येणार. वारकरी दिंडींना 20,000चं याच आठवड्यामध्ये वितरित केले जाणार. सूत्रांची माहिती. 28 मे रोजी बैठकीतील निर्णयानंतर शासन निर्णय. पांडुरंगाच्या दर्शनासाठी 15 ते 16 लाख भाविक येण्याचा अंदाज. आषाढीसाठी यंदा 10,000 पोलिसांचा बंदोबस्त. 545 अधिकारी, 5,450 पोलीस, 3,200 होमगार्ड. एसआरपीएफच्या 6 तुकड्या तैनात असणार. पुणे शहरामध्ये 21 आणि 22 जूनला सर्व मटण, चिकन आणि दारूची दुकानं बंद ठेवावी. संघर्ष सेनेची पालिकेच्या आयुक्तांकडे मागणी. पुण्यामध्ये 21 आणि 22 जूनला संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी असणार. रायगड जिल्ह्यातून निघालेली पंढरपूर यात्रा नुकतीच उत्साहात संपन्न. महाड परिसरामधील तब्बल 3,000 भाविकांनी घेतलं विठुरायाचं दर्शन. मंत्री भरत गोगावलेंनी यात्रेकरूंशी साधला संवाद. विभाग फाउंडेशनकडून आयोजित करण्यात आली होती यात्रा. नोकरी मिळवणारे नव्हे तर नोकरी देणारे बना, उद्योजक बना, सरकार तुमच्या पाठीशी असेल. मुंबईच्या विलेपार्लेमधल्या कार्यक्रमात फडणवीसांचं तरुणांना आवाहन. राज्यात सर्वात जास्त पतसंस्था या जळगाव जिल्ह्यामध्ये बुडाल्या असं मला दुर्दैवानं सांगावं लागतंय. जळगाव जिल्हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजनांनी बोलून दाखवली शोकांतिका. गडचिरोलीमधील वनपरिक्षेत्र अधिकारी सुरपाम निलंबित. रस्ता खोदकाम प्रकरणी सुरपाम यांच्यावर कारवाई. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये गाजला होता मुद्दा. बुलडाण्यामधील झेडपी शाळेमध्ये कमी पटसंख्या असल्यानं 35 शिक्षक निलंबित. सीओंची कठोर भूमिका. अनेकांना कारणे दाखवा नोटीस. अकार्यक्षम शिक्षकांवर प्रशासनाचा कारवाईचा बडगा. जळगावमध्ये गस सोसायटीच्या कार्यक्रमात शिक्षकांचा गोंधळ. गुणगौरव सोहळ्याच्या कार्यक्रमात नाव न घेण्यावरून वाद. गुणगौरव सोहळ्याच्या गोंधळामुळे मंत्री महाजनांच्या भाषणाला विरोध. एसटी महामंडळाअंतर्गत 5 प्रादेशिक विभागांची निर्मिती. मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे आणि अमरावती प्रादेशिक विभाग असणार. कर्नाटक परिवहन महामंडळाच्या धर्तीवर निर्मिती. नियंत्रण, नियोजन आणि समन्वयासाठी प्रादेशिक विभागांची रचना.
मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. मध्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार, पश्चिम मार्गावर सांताक्रूज ते कोरेगाव आणि हार्बरवर पनवेल ते वाशी ब्लॉक असणार. नवी मुंबईमध्ये 10 आंतरराष्ट्रीय विद्यापीठं उभारणार. नवी मुंबई विमानतळाच्या 5 किलोमीटर परिसरात टॉप 10 परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्याचे सिडकोचं नियोजन. राज्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये 53 कोरोना रुग्णांची नोंद. राज्यामध्ये कोरोनाचे 578 ऍक्टिव्ह रुग्ण. 24 तासामध्ये 2 कोविड रुग्णांचा मृत्यू. मृतांची संख्या 27 वर. पुण्यामधील केईएम हॉस्पिटलला बॉम्ब न उडून देण्याची धमकी देणारा मेल पुणे पोलिसांना मिळाला. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये काहीही आढळलं नाही. नागरिकांनी घाबरून न जाण्याचं पोलिसांचं आवाहन. पुण्याच्या कोथरूडमध्ये एका सोसायटीमधील नागरिक भीतीनं रस्त्यावर आले. सोसायटीच्या शेजारील इमारतीचं पाडकाम चुकीच्या पद्धतीनं होत असल्याचा सोसायटीमधल्या नागरिकांचा आरोप. इमारतीच्या पाडकामामुळे सोसायटीला धोका. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नांदेडमध्ये एका शेतकऱ्याची सोयाबीनच्या बियाण्याची बॅग बोगस निघाली. बियाण्याला डाग आणि बुरशी लागल्याचा शेतकऱ्याचा आरोप. नांदेडच्या श्री व्यंकटेश कृषी सेवा केंद्रामधला प्रकार. जालन्यामध्ये विजेचा धक्का लागून एका सैनिकाचा मृत्यू. मंठा तालुक्यामधल्या गारटेकी गावामध्ये घडली घटना. सुट्टीवर आलेल्या असताना घडली घटना. पवन पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. ठाण्याच्या कळवा परिसरात भिकारी काम करणाऱ्या महिलेची हत्या. हत्येनंतर नाका कामगार महिलांमध्ये भीतीचं वातावरण. महिलेच्या नातेवाईकांनी कळवा रुग्णालयाबाहेर केली गर्दी. पुणे सातारा महामार्गावर निगडे गावात 2 एसटी बसचा अपघात. सुदैवानं अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी नाही. 3 महिला प्रवासी अपघातामध्ये किरकोळ जखमी. मुंबई अहमदाबाद मार्गावर मेंढवण खिंडीच्या उतारावर कंटेनरचा अपघात. अपघातग्रस्त कंटेनरमध्ये केमिकल असल्यानं महामार्गावर धूर पसरला होता. अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी. सध्या महामार्गावरची वाहतूक सुरू करणाऱ्या दोघांची देहरोड पोलिसांनी काढली धिंड. चंदू सकटची दहशत संपवण्यासाठी पोलिसांनी त्याच्या हातामध्ये बेड्या टाकून संपूर्ण परिसरामध्ये त्याची धिंड काढली. कोल्हापूरच्या गडमुशिंगी गावामध्ये एक व्यक्ती साखळदंडानं बांधलेल्या अवस्थेमध्ये सापडला. गावातील नागरिकांनी पोलिसांना बोलावून व्यक्तीची केली सुटका. गांधीनगर पोलिसांनी घटनेची चौकशी न करताच व्यक्तीला सोडून दिलं. सोनं तस्करी प्रकरणामध्ये एअर इंडियाच्या क्रू मेंबरला अटक. अमेरिकेतून भारतामध्ये सोन्याची तस्करी केली जात असल्याची सूत्रांची माहिती. तपासादरम्यान सोनं तस्करी प्रकरणामध्ये क्रू मेंबर सहभागी असल्याचं समोर. सोलापूरमधील टेंभुर्णीमध्ये विवाहितेला सासरच्या मंडळींकडून अमानुष मारहाण. पीडित महिलेची खासदार निलेश लंकेंनी घेतली भेट. आरोपींना तातडीनं अटक करण्याच्या निलेश लंकेंच्या सूचना. वाशिमच्या रिसोडमधील नावली नेतांचा मांगुळमध्ये गेल्या 3 दिवसांपासून लाईट गुल. वीज नसल्यामुळे लहान मुलांसह वृद्धांचे हाल. वीज पुरवठा सुरळीत करावा, नागरिकांची मागणी. जळगावच्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000चं प्रोत्साहन अनुदान देण्याची निवेदनामधून मागणी. जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकांची मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. कार्यकारी संचालकांनी सादर केला जिल्हा दूध संघाच्या कामकाजाचा आढावा. नंदुरबारमध्ये पावसानं अजूनही हजेरी न लावल्यानं शेतकरी चिंतेत. खरीपाच्या पेरण्या लांबणीवर जाण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये माहितीचा वाद पुन्हा एकदा समोर. भाजपा आमदार विजयकुमार गावितांचा शिंदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशींवर आदिवासींची जमीन हडप केल्याचा आरोप. नंदुरबारच्या शहादा शहरामध्ये भंगारवाल्याला सापडले 10 लाखांचे सोन्याचे दागिने. भंगारवाल्याने सापडलेलं 10 लाखांचं सोनं मूळ मालक असलेल्या राजपूत कुटुंबाला परत दिलं. भंगारवाल्याच्या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक. नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा. जिल्हा परिषदेवर गावितांच्या परिवाराची सत्ता येऊ नये यासाठी सर्वांनी एकत्र या. आमदार चंद्रकांत रघुवंशींचं कार्यकर्त्यांना आवाहन. नंदुरबारमध्ये महायुतीमधील वाद चव्हाट्यावर. नंदुरबारमध्ये आलेल्या जलजीवन मिशन योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आमशा पाडवींचा आरोप. दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी. अहमदाबादमधील अपघातानंतर घटनास्थळावरून आतापर्यंत 274 जणांचे मृतदेह सापडले. यामध्ये विमानामधील प्रवासी आणि विजय मेडिकल कॉलेजच्या इंटर्न डॉक्टरांचा समावेश. अहमदाबादला राहणाऱ्या अभिनव परमार यांचा दुर्घटनेमध्ये मृत्यू. डीएनए टेस्टसाठी परमार यांचं कुटुंब रुग्णालयामध्ये दाखल. पत्नी आणि मुलाला भारतामध्ये आणण्यासाठी ते लंडनला जात होते. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमधील मृतदेह मिळण्यास उशीर होत असल्यानं नातेवाईकांचा संताप. डीएनए चाचण्यांमुळे नातेवाईकांना मृतदेह मिळण्यास विलंब. एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या कारणांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन. भविष्यामध्ये अशा घटना रोखण्यासाठी एसओपीज तयार करण्यावर समिती लक्ष केंद्रित करणार. अहमदाबादमधील मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातील दृश्य समोर. अपघातानंतर वसतिगृहामधला व्हिडिओ समोर. विमान कोसळून वसतिगृहातील 20हून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू. अपघातग्रस्त विमानाच्या मागील भागामध्ये आणखी एक मृतदेह आढळला. एनडीआरएफकडून शोधकार्य सुरू. विमानाचे अवशेष हटवण्याचं कामही सुरू. अपघातस्थळी एएआयबीची टीमही दाखल. तपास सुरू. क्रिकेटमध्ये बाउंड्रीवर कॅच घेण्याच्या नियमामध्ये बदल. बाउंड्रीवर कॅच घेताना बॉल फक्त एकदाच हवेत फेकता येणार. ऑक्टोबर 2026 पासून नवा नियम लागू होणार. आयसीसीचा मोठा निर्णय.